शिक्षण 1ली ते 4थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आणि माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेची माध्यमिक शाळा गोदेगाव आणि गोदेगावात झाली माझी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. तुम्ही तुमच्या नोकरीची सुरुवात कोठे व कशी केली? नोकरीची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळशेतवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी झाली आणि ती जी शिक्षक शाळा होती त्या शाळेत ज्यावेळेस मी हजर व्हायला गेले त्यावेळेस फक्त 10 मुलं होती आणि एक शिक्षक आणि एक शिक्षक आणि 2 जण. शाळा शोधायला खूप त्रास झाला आम्हाला शाळा सापडत नव्हती. आम्ही तासनळवाडी म्हणून सिन्नर तालुक्यात गाव आहे त्या ठिकाणी मुक्कामी थांबलो. बस निघून गेली, शेवटची बस आम्हाला सापडली. मुक्कामी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या शाळेत पायी जायचं होतं. केंद्रातल्या 2 शिक्षकांनी, आता तुम्ही ओळखत असाल बाकीचे बदाने बापू आणि तिथले एक शिक्षक होते. त्या दोघा शिक्षकांनी आम्हाला दोघांना 2 गाडीवर घेतलं आणि त्या शाळेवर रुजू करायला गेली. माझी पहिली शाळा होती की त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता. 4 किलोमीटर पायी जावं लागत होतं. आजारी पडलं, काही किराणा संपला, काडीपेटी जरी संपली तरी सुद्धा काडीपेटी घ्यायला 4 किलोमीटर पायी जावं लागत होतं. सुरुवातच अतिशय खडतर झालेली आहे. पुढचा प्रश्न विचारते पहिलीची मुलगी. मॅडम तुमचा आवडता छंद कोणता? व्हेरी गुड. मॅडम तुमचा आवडता छंद कोणता? माझा आवडता छंद गाणे ऐकणे आणि वाचन करणे. बघा, वाचनाने माणूस समृद्ध होतो. आपण सुद्धा वाचनाची तुमच्या नोकरीच्या पहिल्या दिवसाचा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. त्या दिवसाबद्दल सांगा. पहिल्या दिवशी मी सिन्नर तालुक्यात काळशेतवाडी म्हणून शाळा आहे त्या ठिकाणी हजर होण्यासाठी गेली. तर त्या ठिकाणी गावातल्या केंद्र शाळेतल्या शिक्षकांनी मला हजर होण्यासाठी नेलं. कारण ती शाळा मला माहीत नव्हती. शाळा छोटी होती, तिथे फक्त 10 मुलं होती आणि ते मुख्याध्यापक खूप विचित्र होते. विचित्र म्हणजे पहिले मुख्याध्यापक आणि शेवटचं मी कधीच विसरणार नाही. ते मुख्याध्यापक हजर करून घ्यायचं तरी त्यांना असं वाटत होतं की मी जर या मॅडमला हजर करून घेतलं तर माझी नोकरी जाते की काय, मला घरी जावं लागतं की काय, असा माझा अनुभव होता पहिल्या दिवसाचा. टीचर तुम्हाला कोणत्या शिक्षक आवडतात? कोणते शिक्षक आवडतात? कोणते शिक्षक म्हणजे तुमच्या शालेय जीवनात? म्हणजे माझ्या लहानपणी मला पहिलीला जोशी मॅडम होत्या. त्या जोशी मॅडम मला खूप आवडायच्या. त्या विधवा होत्या, मुले पण होत्या, फुटका लावून यायच्या, आता फक्त छडी आणि खडू असायचा. म्हणजे त्या दिवशी मला वाटायचं की मी पण यांच्यासारखी मॅडमच होणार आहे, मला त्यांच्यासारखं बाईच व्हायचंय. आणि आईला मी बोलून दाखवलं की माझ्या जोशी बाईंसारखं मला बाई व्हायचंय. माझ्या आईने माझी इच्छा फोडली. मला भीती वाटत होती शिक्षकांची, पण कोणती भीती वाटत होती? मी जर अभ्यास केला नाही तर शिक्षक मला शिक्षा करतील, माझ्या आईला बोलवतील किंवा माझ्या वडिलांना बोलवतील, अशी मला भीती. मला कांबळे सर होते तिसरीला, त्या कांबळे सरांची भीती वाटत होती. तुम्हाला प्रवास करायला आवडते का? तुमचे आवडते पर्यटन स्थळ सांगा. मला प्रवास करायला खूप आवडते. आम्ही दोघं पण कोणतीच संधी सोडत नाही. ज्यावेळेस आम्हाला प्रवासाची संधी मिळेल त्यावेळेस आम्ही प्रवास करतो. आणि आवडते पर्यटन स्थळ जर म्हटले तर मला अगोदर धार्मिक ठिकाणं आवडतात आणि धार्मिक ठिकाणी प्रवास करता करता जे पर्यटन स्थळ असतील ते पण आम्ही बघतो. तुमच्या कुटुंबाविषयी आम्हाला ऐकायला म्हटले तर माझे कुटुंब मोठे. माझे मिस्टर ते 5 भाऊ आहेत आणि आम्हाला 2 जण आणि 2 मुली आणि 1 मुलगा आहे. एकूण 6 नातवंड आहेत. मुख्याध्यापकांनी कोणत्या गोष्टीवर विशेष लक्ष द्यावे? आता भावी मुख्याध्यापक जर म्हटले तर नरसिंगे सर आहे. नरसिंगे सरांकडे ऑफिसचा चार्ज आणि वर्ग सुद्धा आहे, पण तरीही त्यांनी काम वाटणी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं असं मला वाटतं. या शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांना शेवटचा कोणता संदेश द्याल? शिक्षक आणि विद्यार्थी
मला तो विषय आवडत नव्हता. मी अभ्यास करायचे, फक्त पास होण्यापुरता अभ्यास करायचा. तुम्ही या शाळेमध्ये आल्यावर तुम्हाला कसे वाटले? मला खूप आनंद झाला, कारण मी परत मोठ्या शाळेत आले होते. अंधरसुल्ला 500 पोट असणाऱ्या शाळेत होते मी, आणि तिथून इथं आल्यानंतर मला पुन्हा अंधरसुल्ला आल्यासारखं वाटत होतं. शाळा छान आहे, मुलं पण छान आहे, फक्त अभ्यास कधी करतात तर. बरोबर आहे ना? कठोर मेहनत व शिस्त, तुमचा प्रेमळ स्वभाव यामुळे तुमचे व्यक्तिमत्व एकदम युनिकच आहे. आम्हा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगायचं? सगळे मुलं समजदार आहे, प्रश्न छान विचारताय. मी पहिलीला असतानाच माझ्या बाईला पाहिलं, मी त्याच ठरवलं होतं की मला बाई व्हायचंय, मला मॅडम व्हायचंय. तसं तुम्ही आत्तापासूनच ठरवा तुम्हाला पुढे काय व्हायचं, आणि त्या दृष्टीने अभ्यासाला लागायचं तुम्ही. आणि त्यावेळेस तुम्ही मी माझा मोबाईल नंबर बदलणार नाही, तोच राहणार आहे. ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिसला लागाल मला फोन करा, मी तुमचा फोन अवश्य उचलेन. टीचर, तुम्हाला ऑफिसचे काम करायला आवडायचे का आणि का करायला आवडते? ऑफिसचं काम करायला मला आवडायचं, कारण ते माझं कर्तव्य होतं. आणि मी ऑफिसचं काम करत होते म्हणून शिक्षकांना शिकवायला वेळ मिळत होता. तुम्हाला डीएड कलेवर आवडायची का वाटते? काय काय टीचर, तुम्हाला डीएड कलेवर आवडायची का वाटते? डीएड करावीशी का वाटली? डीएड कडे का शिक्षण का वाटलं? डीएड का करावंसं वाटलं असं तुम्हाला मी आधीच सांगितलं. माझ्या पहिलीच्या बाईला मी बघितलं, त्यावेळेस मला डीएड करावंसं वाटलं होतं. टीचर, आता तुम्हाला कसं वाटते? काय बोल. आज तुम्हाला चांगलं वाटतंय, कारण उद्यापासून हे ऑफिसचे कागद, मोबाईल येणार, मेसेज, फोन हे काहीच नसणार. त्याच्यातून मुक्त होणार आहे. नंतर मग मला कसं वाटतं? मॅडम, ही तुमची कितवी शाळा? 7वी आणि शेवटची शाळा. विषय काय सांगायचे वाटते? बघा, जिल्हा परिषद शाळा आपली टाउनशिप शाळा असते. पूर्ण राज्यामधल्या जिल्हा परिषद शाळेतलं शिक्षण चांगलं असतं. जे